मित्रांनो, आजचं जे निमसोड कदमवाडी हिंद केसरी मैदान झालं त्या मैदानाचा मानकरी ठरलाय आपला कॉकटेल. दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? आज मैदानाचं आयोजन नियोजन छान केलंय. गाडी आपली 2 नंबर सी मध्ये पळाली, फायनल पात्र झाली. दादा आहे ना, ही गाडी प्रेक्षकांच्या मनातली गाडी आहे. मनातली आमची जवळजवळ 4थी वेळ आमची गाडी पळायची, पण प्रत्येक वेळेस गुलालात गाडी राहिली हे मोठा विषय आमच्या गाडीचा. म्हणजे गाडी म्हणजे गुलाल घेतल्याशिवाय आमची मार खाल्ला नाही आजपर्यंत गाडी. तर दादा आहे ना, तुम्ही मध्यंतरी काळात कॉकटेलला पैरे भेटत नव्हते, पण आता तो टॉपला पळतोय. काय सांगचाल? काय प्रत्येकाचा चढ उतार असतो, त्याचा चढ उतार होता, त्याचा उतार निघून आता पुढच्या मार्गाने दिशेने चालू आहे त्याच्या. दादा काय राजाबद्दल, राजा आणि कॉकटेल ही गाडीच स्पीडच वेगळं लागतं. राजाचं आमचं नियोजन असं होतं, बाबू शेट कधी अचानक फोन करतात, अचानक परत ठरवून पायरा झाला, आमची गाडीच पळायला नाही. आजचं पण आमचे म्हणजे 10 तारखेला जे मैदान झालं चौदवाडी तिथं पळणार होती गाडी, तिथं नव्हतं. आज त्यांनी इथं बोलवली तर इथं पळवलं गाडी. म्हणजे राजाबद्दल सांगायचं एवढं कमीच आहे. राजा म्हणजे जे स्पीडच्या पुढचं नाही का अंतिम रेषे तेवढं स्पीड आहेत, तेवढं आजपर्यंत मी आत्ता चालू सीझनमध्ये त्याच्या एवढं स्पीड कोणालाच नाही. तर दादा आहे ना, आजचं जे हिंद केसरी मैदान, ह्या मैदानाचं अनेक वर्षापासून हे मैदान भरतं. काय सांगाल या मैदानाविषयी? मग मैदान जसं हिंदी केसरी मैदान आहे त्या मैदानाप्रमाणे मैदानच आहे की एकदम रास्त निकाल वगैरे सगळे आयोजकांनी एकदम व्यवस्थित नियोजन केलेलं आहे त्यांचं. दादा आज पाय म्हणजे आजचं नियोजन कसं झालं? मध्यंतरी मागल्या मैदानात नियोजन झालं नव्हतं, आज झालं नियोजन. मागच्या मैदानात नव्हतं झालं नियोजन, तर मध्ये राजाचं थोडी दुखापत झाली होती ना मागच्या मैदानामध्ये, मथुर आणि ते पळाली त्यावेळेस. तर त्याच्यानंतर त्यांनी मागचं एक मैदान पळवलं होतं का, आदतच्या मैदानात पळवला, आता हिंद केसरी मैदानात पळवलं डायरेक्ट. आता कोणत्या मैदानात दिसणार आपला कॉकटेल? आता सध्याचं आता एक 17 तारखेला एक मैदान आहे, 17 तारखेला फलटण, ते पण हिंद केसरी मैदान माळशिरस 61 फाटे त्या मैदानात दिसेल. त्या मैदानात दिसणार. हो. दादा काय आज म्हणजे अनेक प्रेक्षक आहे ना, ही जोडी बघण्यासाठी खास येतात, कारण गाडी गटूनच एवढी पळते. गाडी एकदम छान पळते आणि कॉकटेलचे फॅनच एवढे आहेत की म्हणजे मला पण माहीत नसेल की त्याचे फॅन किती आहेत. एवढे फॅन त्यांची अपेक्षा आहे की कॉकटेल गुलाल राहावा, कॉकटेल चांगल्या पायऱ्यात पळावा. ह्या पद्धतीने बैल पळतोय सध्या चांगलं. दादा आहे ना, आता जेवढी मोठी मैदान होतात ना, त्या मैदानात कायम कॉकटेल गुलालात असतोच. हा नियोजन चांगलं झालं की म्हणजे बैल पळतोच. तसं बैल आपला छान आहे की बाहेर उडी घेत नाही, काय नाही, सरळ पळतो. त्याच्यामुळे नियोजन पण चांगलं होतं. पैरे करी पण बैल गुलालात राहिले की तुम्हाला पैरे चांगले होतात हे निश्चित आहे. बैल गुलात नसतं तुम्हाला पैरे कोण नाही करणार. दादा काय म्हणजे अनेक आहे ना, बैलगाडी क्षेत्र शब्दावर चालतं, काय सांगचाल? नमस्कार. नमस्कार. काय सांगचाल आजच्या मैदानाविषयी? मैदान एकदम छान आहे, रास्त आहे मैदान, त्याच्याबद्दल काहीच नाही, शंकाच नाही. दादा काय गुलालात राहिल्यानंतर कॉकटेलचा आनंद कसा असतो? आनंद म्हणजे सर्वांनाच आनंद होतो. बैल आपला गुलालात राहिला की आनंद होतो. आपण एवढं खेळ खेळायसाठी येतो, तो आनंदच वेगळा असतो. 150 किलोमीटरवरून आम्ही गटपास झाला की निघतो. म्हणजे दादा आहे ना, एकंदरीत प्रेम असतं बैलावर. प्रेम असतं, प्रेमासाठीच बैलाचं प्रेम असतं, बैलाची आवड असते, त्या बैलावर प्रेम असतं. म्हणून ते प्रेक्षक लोक बी म्हणजे ज्या बैलाचं प्रेम असतं त्या बैलासाठी पाहण्यासाठी खास येतात. दादा आहे ना, तुमच्यापेक्षा आहे ना त्याच्यावर फॅन खूप प्रेम करतात. फॅन म्हणजे सहकार्य असल्याशिवाय, आणि तुमची टीमही खूप मोठी आहे. दादा कोण सहकार्य असतो टीम बरं तुमच्या? सहकार्य बरीच मुलं आहेत आमच्या गावातली. अण्णा आहे, किरण असतो विंगचा, साताऱ्याचे पैलवान आहेत सावंत, विजू आहे, अजून बंडू असतो आमचा, कमलेश असतो, मयूर असतो. खूपच मोठी टीम आहे दादा, मोठी टीम आहे. सहकार्य असल्याशिवाय दादा बैल गुलाला रफिक मुलाने असतो बैल सोडायला. दादा सहकार्य असल्याशिवाय बैल सहकार्य असल्याशिवाय, मुलं असल्याशिवाय बैलाचा हे नाद नाही. आणि मालकाने बी नाद नाही करायचा, मुलं असले, टीम असल्याशिवाय हे नाही. मित्रांनो, आपण दादांकडे पण जाऊया. मी स्वतः ड्रायव्हर आहे, पण नुसती कॉकटेलचीच गाडी मारायसाठी येता का तुम्ही? नाही, गाडी पळवायसाठी नाही, बैलावर प्रेम आहे, त्यामुळे बैलाबरोबर प्रत्येक मैदानात मी असतो धरायला. धराय सोडाय दादा तुम्हीच असता, तुम्हाला तो कायम तुमच्या सोबतच असतो. काय सांगचाल? बैल स्वभाव चांगला आहे बैलाचा, त्यामुळे बैलावर प्रेम असल्यामुळे प्रत्येक मैदानात असतो बैलावर. दादा कसं एकंदरीत आज घरनिकेचा राजा आणि कॉकटेल ही जोडी विषयी काय सांगचाल? गाडी चांगली पळते, बैल पण चांगला पळतो. राजा आता सलग 5 मैदानात 1 नंबरचा मानकरी राजा. आज दादा आहे ना, ही गाडी प्रेक्षक खास ही गाडी बघण्यासाठी येतात मैदानात.
भाई आहे ना हे कॉकटेलवर खूप जणांचा जीव आहे का हो? जीव आहे बैलच तेवढा प्रेमळ आहे, स्वभाव आहे बैलाचा प्रेमळ. बैल दिसायला पण असा इतर बैलांपेक्षा वेगळाच आहे बघा की. अट्रॅक्टिव्ह आहे खूपच आहे ना. लांबणी बघितलं तरी माणसं म्हणतात कॉकटेल आला. हा. हा मैदानात पळाय खाली जाताना पण म्हणतात कॉकटेल आला कॉकटेल आला. दादा काय सांगचाल म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात गाडी बंगल्यापेक्षा ह्या गुलाल लय महत्व आहे ह्या गुलालाला क्षेत्रात. महत्व आहे. काय सांगचाल? नादच तेवढा वेगळा आहे. हा नादा पुढं काय सगळं नादा पुढे सगळं वाईट आहे दादा है ना. शुभेच्छा तुम्हाला दादा. मी स्वतः ड्रायव्हर आहे पण नुसती कॉकटेलचीच गाडी मारायसाठी येता का तुम्ही? नाही गाडी पळवायसाठी नाही, बैलावर प्रेम आहे त्यामुळे बैलाबरोबर प्रत्येक मैदानात मी असतो धरायला. धराय सोडाय दादा तुम्हीच असता, तुम्हाला तो कायम तुमच्या सोबतच असतो. काय सांगचाल? बैल स्वभाव विभाव चांगला आहे बैलाचा, त्यामुळे बैलावर प्रेम असल्यामुळे प्रत्येक मैदानात असतो बैलाचा. दादा कसं एकंदरीत आज घरनिकेचा राजा आणि कॉकटेल ही जोडी विषयी काय सांगचाल? गाडी चांगली पळते, बैल पण चांगला पळतो. राजा आता सलग 5 मैदानात 1 नंबरचा मानकरी राजा. आज दादा आहे ना ही गाडी प्रेक्षक खास ही गाडी बघण्यासाठी येतात मैदानात. भाई आहे ना हे कॉकटेलवर खूप जणांचा जीव आहे का हो? जीव आहे बैलच तेवढा प्रेमळ आहे, स्वभाव आहे बैलाचा प्रेमळ. बैल दिसायला पण असा इतर बैलांपेक्षा वेगळाच आहे बघा की. अट्रॅक्टिव्ह आहे खूपच आहे ना. लांबणी बघितलं तरी माणसं म्हणतात कॉकटेल आला. हा मैदानात पळाय खाली जाताना पण म्हणतात कॉकटेल आला कॉकटेल आला. दादा काय सांगचाल म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात गाडी बंगल्यापेक्षा ह्या गुलाल लय महत्व आहे ह्या गुलालाला क्षेत्रात. महत्व आहे. काय सांगचाल? नादच तेवढा वेगळा आहे. हा नादा पुढं काय सगळं नादा पुढे सगळं वाईट आहे दादा है ना. शुभेच्छा तुम्हाला दादा. धन्यवाद.